बीड जिल्ह्यातल्या सानपवाडी गावानं एकमुखी ठराव करत पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाची मागणी केली आहे। पराभवानंतर अनेक वेळा पंकजा मुंडेंचे नाव चर्चेत येतं, मात्र त्यांना कोणतंही मंत्रिपद मिळत नसल्यानं त्यांना संधी द्यावी अशी या गावकऱ्यांची मागणी आहे। त्यामुळे पंकजा मुंडेंचं पुनर्वसन झाल्याशिवाय भाजपला मतदान करणार नसल्याची भूमिका या गावकऱ्यांनी घेतलेली आहे। तर पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाची मागणी केली आहे। बीडमधल्या सानपवाडीमधून गावकऱ्यांनी एकमुखानं ही मागणी केली आहे। एकमुखी ठराव करत पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची मागणी केलेली आहे। पराभवानंतर पंकजा मुंडे चर्चेमध्ये असतात, मात्र कुठलेही मंत्रिपद त्यांना कधीच मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना संधी द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे। तेव्हा या गावकऱ्यांशी बातचीत केली आहे, त्यांचं म्हणणं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्यानंतर अनेक ठिकाणी आता ग्रामस्थांनी एक निर्णय घेतलाय। जोपर्यंत पंकजा मुंडेंचं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत भाजपला मतदान नाही अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गावागावामध्ये असे निर्णय घेण्यात आलेले आहे। पहिलं गाव जे आहे ते सानपवाडी आहे। सानपवाडी गावानं हा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ग्रामस्थ या ठिकाणी सकाळपासूनच जमलेले आहेत, रोज जमत आहेत। काय त्यांचं म्हणणं आहे जाणून घेऊयात। आजपर्यंत मुंडे साहेबांच्या बीजेपी मध्ये आम्ही राहिलेलो आहोत आणि आजपर्यंत त्या मुलीला त्या वारंवार असणार प्रजय करणे येऊन त्यांचा पक्षात प्रवेश का होत नाही आणि पक्ष त्यांना का असं करते, राज्यसभेवर त्यांनी घ्यावा म्हणून आम्ही हा सगळं गावकऱ्यांनी आम्ही ओबीसी बांधवांनी सगळ्यांनी असणारा निर्णय घेतलेला आहे आणि आमचा ओबीसी नेता चेहरा, अनेक असणारा तरुण चेहरा, कार्यकर्ता करणारा चेहरा आमची पंकजा ताई आहे। सगळ्या गावकऱ्याचा एकच निर्णय की आमचा सगळ्याचा पक्ष फक्त ताईच आहे आणि आम्ही ताईला बघूनच इथून मागे मतदान केलेलं आहे। ताई सोडता आम्ही कुणालाही ओळखीत नाहीत आणि प्रत्येक वारंवार झालं भाजप पक्षातले जे कार्यकर्ते आहेत का ताईलाच टाळण्यात जातात। त्यामुळे हे आमचा ठाम निर्णय बघा, आम्ही कुठल्याच पक्षाला मतदान करणार नाही तिथून पुढे। आता निवडणुका येत आहेत, निवडणुकीमध्ये आम्ही दुसऱ्या कुणालाच मतदान करणार नाहीत। आमची ताई आली तरच आम्ही मतदान करणार, आम्ही कुणालाच करणार नाहीत, आमच्या ताईलाच आम्ही मतदान करणार। त्यामुळे आता भाजप यावरती काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। विष्णू बुर्गे, झी 24 तास, सानपवाडी, बीड।